आखाती देशात सध्या युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम आता पुण्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या या सगळ्या व्यावसायिकांवरती होताना दिसत आहेत. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या समेत श्रीकांतजी शिरोळे जे आहेत, जे की पेट्रोल आणि डिझेलचा व्यवसाय करतात. सर, काय सांगाल? सध्या आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि त्याचा परिणाम थेट आता पुण्यामध्ये व्हायला लागलाय. आखाती देशातून आपण जवळपास 60% माल आयात करतो. त्यामुळे आयातीवरती परिणाम नक्की झालेला आहे. युद्धामुळे परिणाम झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये कंपनी आम्हाला सवलती, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देत होतं. एक डीडी साईट नावाची सवलत होती. म्हणजे प्रॉडक्ट आमच्या साईटवरती आल्यानंतर आम्ही त्यांना डीडी दिला तरी चालत होतं. एक डीडी इन ऍडव्हान्स होतं, ते आदल्या दिवशी लिहून डीडी द्यायचा, दुसऱ्या दिवशी आम्हाला माल मिळायचा. मध्यंतरी गेले काही वर्ष कंपनीने खूप चांगल्या साऱ्या सवलती दिल्या आणि आम्हाला 3-4 दिवस 8 दिवसाचं क्रेडिट त्या ठिकाणी मिळत होतं की कंपनी माल पाठवत होती आणि विकल्यानंतर 8 दिवसांनी आम्ही पेमेंट केलं तरी चालत होतं. पण काल कंपनीकडनं आम्हाला एक सर्क्युलर आलेलं आहे आणि ते सर्क्युलर असं आहे की ते तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की क्रेडिट लिमिट ऑफ ऑल डीलर हॅज बीन रिड्यूस टू 0 ॲज पर मॅनेजमेंट डिसिजन. हेज ऑल द डीलर्स आर रिक्वेस्टेड टू डू ऍडव्हान्स पेमेंट फॉर द लोड. आता आम्हाला त्याला ऍडव्हान्स पेमेंट द्यावा लागणार आणि मग आम्हाला तो लोड मिळणार. त्याच्यामध्ये कुठेतरी अनिश्चितता दिसते. उद्या जर सरकारकडून कंपनीला माल मिळाला नाही तर कंपनीकडून आम्हाला मिळणार नाही. आम्ही गिरायकाने विकू शकणार. सगळं हे तेल किमती आहेत त्या सुद्धा भडकण्याची शक्यता आहे. एकंदरीत आखाती देशात जे युद्ध सुरू आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता पुण्यातील या पेट्रोल आणि डिझेल व्यावसायिकांना बसताना दिसत आहे. लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे.